आपण पाहू शकतोय की उपराष्ट्रपतींचं पद खाली आहे आणि त्या ठिकाणी आता CP राधाकृष्णन अर्ज करायच्या तयारीत आहेत। ते अर्ज दाखल करतायत। मोदींच्या समक्ष त्यांनी अर्ज प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। आत्ताचे दृश्य आहेत राज्यसभा सचिवालयामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी ते आलेले आहेत। नरेंद्र मोदींची या ठिकाणी उपस्थिती आहे आणि CP राधाकृष्णन आता उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहू शकतोय त्यांची वर्णी लागेल की नाही हे कळेलच, मात्र अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। मोदींच्या समोरच ते बसलेले आहेत। यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, त्यांनी सही केलेली आहे। आपण पाहू शकतोय तो मोदींच्या समक्ष स्वीकारला सुद्धा जातोय। उपराष्ट्रपतींचं पद आता लवकरच भरण्यात येईल अशी आशा करायला हरकत नाही। एनडीएचे उमेदवार ते आहेत राधाकृष्णन यांनी आता अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली। जन्म 20 अक्टूबर 1957। आपण पाहू शकतोय की आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। CP राधाकृष्णन आता उपराष्ट्रपती पदासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। मोदींच्या समक्ष इतरही अनेक मान्यवर, इतरही अनेक मोठे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणी आता उपराष्ट्रपती पदासाठी ते इच्छुक असल्याने आता त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। अर्जावर सही करतानाचे हे व्हिज्युअल्स आपण पाहू शकतोय। लवकरच आपल्याला त्यांच्यासारखे मोठा नाव असलेले CP राधाकृष्णन म्हणून उपराष्ट्रपती मिळतील अशी आशा करायला हरकत नाही। आपण पाहू शकतोय आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। CP राधाकृष्णन आता उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करतायत। यावेळी त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करणार अशा 2-3 दिवसांपासून बातम्या होत्या, मात्र त्यांनी आता त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे आणि अर्ज दाखल करण्यासाठी ते भवनामध्ये आलेले आहेत। यावेळी नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरही अनेक मान्यवर, ज्येष्ठ राजकीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। घटनात्मक पदावर असलेले अनेक राजकीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीतच राधाकृष्णन अर्ज दाखल करतायत। उपराष्ट्रपती पदासाठी त्यांनी अर्ज दाखल करतायत। आपण पाहू शकतोय गेल्या काही दिवसांपूर्वी धनखड यांनी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले। पुढचे उपराष्ट्रपती कोण असणार आहेत हा सुद्धा प्रश्न मोठा त्यात निर्माण झाला होता। गेले काही दिवस हे पद रिक्त होतं, मात्र आता हे रिक्त पद भरण्यासाठी CP राधाकृष्णन यांनी विळा घेतलेला आहे, यांनी अर्ज दाखल केलेला आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, लवकरच देशाला उपराष्ट्रपती मिळणार आहेत। गेले काही दिवस रिक्त असलेलं हे पद मात्र आता भरलं जात आहे। 31 जुलैपासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते कार्यरत होते। आपण पाहू शकतोय वयाच्या 16व्या वर्षापासूनच त्यांनी RSS मध्ये ते सक्रिय होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम त्यांनी अगदी लहान वयापासून केलेलं आहे, तेव्हा राज्याची आणि एकंदर राजनीतीची जाण त्यांना आहे। 98 मध्ये त्यांना सुरुवात त्यांनी त्यांच्या करिअरची केली आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केलंय। वयाच्या 16व्या वर्षापासून ते कार्यरत आहेत, राजकारणामध्ये सक्रिय आहेत। लहानपणापासून त्यांनी स्वयंसेवकाचं पद भूषवलेलं आहे। रासव संघाची अनेक कामं त्यांनी केलेली आहेत, तेव्हा एकंदरच घडामोडींचं आकलन त्यांना चांगलंच आहे आणि आत्ता ते उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करतायत। आपण हे चित्र नक्कीच देशासाठी आश्वासक असं पाहायला मिळतंय। नेमके CP राधाकृष्णन कोण आहेत हे आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय। मुद्द्यांमध्ये पाहतोय की त्यांनी 98 पासूनच कोयंबतूर मतदारसंघातून लोकसभेवर ते निवडून आले होते आणि त्यानंतर ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुद्धा काही काळ कार्यरत होते। वयाच्या 16व्या वर्षापासून ते सक्रिय होते राजकारणामध्ये। RSSचं त्यांनी काम केलं होतं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून नंतर त्यांनी भाजपमध्ये यायचा प्रयत्न केलेला आहे। ते NDAचे उमेदवार सुद्धा आहेत आणि त्यानंतर आता ते अर्ज दाखल करतायत। उपराष्ट्रपती पदासाठी त्यांचा अर्ज दाखल करण्यात येतोय। गेले काही दिवस भारताला उपराष्ट्रपती पदाचं हे जे पद आहे ते रिक्त होतं, मात्र त्या ठिकाणी आता नवीन नियुक्ती लवकरच होते असं चित्र दिसून येत आहे। हे नक्कीच आशादायक चित्र आहे। राधाकृष्णन यांनी अर्ज दाखल केलेला आहे। ही आत्ताची आपण लाईव्ह दृश्य पाहू शकतोय। सकाळच्या वेळीच अगदी 11:30च्या सुमारास त्यांनी अर्ज दाखल करायला सुरुवात केलेली आहे। अत्यंत मोठी घडामोड पाहायला मिळेल राजकीय वर्तुळात आणि एकंदरीतच देशासाठी ही मोठी बातमी आहे, मोठं आश्वासक चित्र आहे। NDA के उपराष्ट्रपति पद के उम्मीदवार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हैं, रक्षा मंत्री राजनाथ सिंह हैं,
गृह मंत्री अमित शाह हैं, केंद्रीय मंत्री और बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हैं और दाईं तरफ संभवतः सीपी राधाकृष्णन जी के चिराग पासवान जी हैं। ये आप देख सकते हैं दस्तावेज देखे जा रहे हैं, वो प्रक्रिया पूरी हो रही है उपराष्ट्रपति पद के नामांकन की। और नितिन गडकरी जी भी आपको स्क्रीन पर नजर आए होंगे अन्य केंद्रीय मंत्रियों के साथ साथ। आपको एक बार फिर से बता दें कि 20 अक्टूबर 1957 को तमिलनाडु में जन्म हुआ था सीपी राधाकृष्णन जी का। बीबीए की डिग्री उन्होंने हासिल की। खेलों में विशेष रुचि है। 40 वर्ष से ज़्यादा का समय राजनीति में वो पूरा कर चुके हैं। इस दौरान अलग अलग प्रदेशों के राज्यपाल रहे, उपराज्यपाल रहे और 1998 में वो पहली बार कोयम्बटूर से लोकसभा के लिए चुने गए। 1999 में पुनः लोकसभा के लिए चुने गए। वर्ष 2004 में उन्होंने संसदीय प्रतिनिधि मंडल के रूप में सदस्य के रूप में संयुक्त राष्ट्र महासभा को संबोधित किया था, जिसका आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।